हे बघा बैलांना घातलेले आहेत. हा कोणाचा? हे राजा कोणाचा बैल? तुझं. दर्शन म्हणतं माझं. नमस्कार मंडळी, कशात मजेत ना? मी प्रमोद बोरले. एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, मी गावी आलेलो आहे आणि उद्या देवदिवाळी आहे. तर देवदिवाळीसाठी आपल्याकडे हुंडे करण्याची पद्धत आहे. तर आज आपण बघणार आहोत. म्हणजे हुंडे करण्यासाठी पानं लागतात, गोट्याची किंवा हळदीची अशी पानं लागतात. तर ते आता आपण काढायला जाणार आहोत आणि उद्या सकाळी हुंडे बनवणार आहेत. आणि परत बैलांच्या शिंगांना रंगवलं जातं, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला बघूया. आपण आता जंगलात आलेलो आहोत पानं काढायला. हा दीपक आहे. कसली पानं ती? घोट्याची. तर हे एक वेल आहे, त्याला घोटा म्हणतात आमच्या इकडे. आणि ह्या पानामध्ये हुंडे बनवणार. हुंडे ते हुंडे कसल्या पिठाचे असतात रे? तांदळाच्या पिठाचे ना. तर हा एक आहे दीपक आणि इकडे संदीप आहे. हा संदीप आहे, ह्याने पण काढले ते बघा. तर ह्या पानामध्ये उद्या आपण हुंडे बनवणार. सकाळी आपण उद्या खाणार बनवून आणि बैलांना पण देणार खायला. हा बघा, आतमध्ये गेला आहे जंगलात हा संदीप. हे पुढं बघ जरा. हे बघा, आता बैलांच्या शिंगांना कलर काढायला चाललेलो आहोत आम्ही. तर बघूया. आपण आता वाड्यात आलेलो आहोत गोठ्यामध्ये. हे बघा, हे बैल आहेत, हा पाडा आहे. त्यांच्या शिंगांना आता कलर काढणार. लाल कलर आहे, लाल. प्रणव पकड. हे सगळे बघायला आले. हे बघा, दीपक घाबरत की. हे बघा, या बैलाचं झालेलं आहे. तर दुसऱ्या बैलाचा कलर काढतायत शिंगांना. कसं झोपलो? जमिनीवर. कोण? हा, तुझं कुठलं ह्यो? बोट दाखव. कुठला दाखव? कोणता? अरे इकडे बघ. हा कोणाचा? हे राजा कोणाचा बैल? तुझं. दर्शन म्हणतं माझं. तुझं दर्शन. हा, आणि मोठ्या शिंगावाला कोणाचा? आता दुसऱ्या बैलाचे पण शिंगांचा कलर होत आलाय. आता एक बैल राहिलाय. तुझं कोणतं? दर्शन पण म्हणता. खाताय बघ. दोन बैलांचं झालेलं आहे कलर काढून शिंगांना. आता तिसरा बैल. याचं नाव काय? राजा. तू दादा म्हणता नाही म्हणून.
अरे काय काय बोल कुठं पावला खाली. अरे जोत बांधताना म्हणायचं तसा. बोल बोल. राजा की बंड्या. राजा तो बंड्या. डोळ्यात पाणी येतं म्हणजे डोळ्यात नाही ते. लाईट आहे ना म्हणून. अरे तू जास्त गवत खाशील तर खायचंच राहील. खायचंच राहील. तर आता होत आलेलं आहे शिंगांना कलर काढून. जवळजवळ झाला ना रे. तर हे असे तिन्ही बैलांच्या शिंगांचे कलर काढून झालेले आहेत. हे बघा हे हुंडे आहेत आता बैलांना घालायचे आहेत. गावातलं वाटतं ना मी बरोबर घालायचे 2 पकड. हे बघा हे किरण, प्रथमेश, मयूर आणि हे संतोष नाना. आता आपण बैलांना खायला घालूया. हे बघा एकाच नको इकडे पण घाल. हे बघा बैलांना घातलेले आहेत. संगीतचा भाव त्याला सांगितलं होतं सोडायला. मंडळी आज आहे देवदिवाळी. तर त्यानिमित्ताने म्हणजे आपल्याकडे हुंडे केले जातात. का पानं आणलेली होती गोट्याची आपण बघितली. त्या पानामध्ये हे बघा हे असे हुंडे केले आहेत आणि हे तांदळाच्या पिठाचे असतात. आता हा नितेश हुंडे खातोय. हे बघा हे असे हुंडे असतात आणि छान लागतात. चहा बरोबर खातोय. कसे आहेत? दीपक आणि दीपकाची आई. तर हे हुंडे खात आहेत. मी सुद्धा खाल्ले. मस्त लागतात. मस्त आहेत ना रे. मस्त मस्त. आपण आता मंदिरात चाललेलो आहोत ढोल वगैरे घेऊन. आज जत्रा आहे. गंगाराम जोवळे, संतोष नाना, हा प्रथमेश, हा शुभम. तर चला आपण आता मंदिराच्या गेट जवळ आलो. तिकडे गेट वगैरे बनवलेलं आहे. तिकडे बॅनर वगैरे आहे ते बघू शकता समोर. आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इकडे दरवाजाचा गेट. हे बघा चंडिका देवीच्या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि आज इथे जत्रा आहे. हे इकडे दीपमाळे आहेत आणि इकडे आता रात्री संध्याकाळपासून दुपारनंतर दुकानं वगैरे लागतात. असे छोटे छोटे स्टॉल बनवलेले आहेत आणि इकडे रात्री दुकानं असणार. तिकडे गाडीच्या पाठीमागे तिकडे स्टेज आहे. तिथे रात्री कार्यक्रम होणार. हे इकडे अशी दुकान आहेत. हे आपल्या वाडीतील मंडळी. इकडे स्टेज आहे. इथे कार्यक्रम होणार रात्री. नमन आहे. हा एक गेट. हे बघा ही दुकानं. वेगवेगळी दुकानं असतात इकडे. हे इकडे इमारत आहे छोटीशी चहा वगैरे बनवण्यासाठी किंवा जेवण वगैरे. हे इकडं पाणी येत आहे. हे आपल्या इकडे नॅचरल पाणी येत आहे. हा इकडचा असा परिसर आहे मंदिराच्या साईडने.
इकडे आंब्याची पानं वगैरे केळी वगैरे उभे केले आहेत, गेट बनवलेलं आहे. आता बघूया आतमध्ये जाऊन सजावट चालू आहे. व्हिडिओ केला नाही भांडी घासताना माझी मगाशी तिकडे शिया घालतात गाडी जाऊन पण याद करतात. अरे टाइम जाता शेवटला एक उरत आहे एक खालून सोडा.
विडे काढण्याची पद्धत असते देवदिवाळीच्या दिवशी. तर इकडे विडे काढलेले आहेत. आता पूजा वगैरे झालेली आहे आणि नैवेद्य दाखवतात. बाबा इथला जागे वेळे जागेदार मालका ठेकादार मालका वाडी ब्राह्मण वाडी इसावट्या भद्राचार्य भद्राचार्य मानते लोकांनी राजी हो पातळी काढलेलं सगळ्यांनी कोण देवावर घालत नव्हती. आम्ही काल मान आले ना तेव्हा ही देवावर घालून ये लवकर. कोण येते मी तुला देतो ते इकडे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.